ठाकरे गटाकडून आहे ते काल पेढे वाटप करण्यात आलं होतं आणि या पेढे वाटपानंतर आज सत्ताधाऱ्यांनी आहे ते या पेढ्याच्या संदर्भात पोस्टर घेऊन आज फलक आहे ते पायऱ्यांवर दिसलेले आहे। कसं बघताय? गाजर वाटलं आम्ही आणि त्यांनाही ते मान्य झालं, कारण त्यांनाही आज गाजर दिला जाणार आहे। 75 कोटी रुपयाची तरतूद ही आता प्रत्येक आमदारांकडे केली आहे, पण गेल्याच बजेटची प्रोव्हिजन केलेली जे अनुदान अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे, योजना जाहीर झाल्या पण ते लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही आहे आणि म्हणून त्यांना हे आता माहीत पडलेलं आहे आणि म्हणून ते गाजर पण चांगल्या उत्साहाने ते घेताना पाहायला पण देखील आज मिळालेलं आहे। पेढे ही संस्कृती होती, तुम्ही बघितलं असेल की त्याचा आनंद उत्सव करत असताना पण देखील सत्र सुरू व्हायच्या अगोदर, कारण अनेक विषयाशी आजही देखील दुर्दैवाने स्पर्श झालेला नाही आहे। आज कष्टकरी असेल, बेरोजगारी असतील, अनेक विषयावरती पण देखील कालच जो आकडा आला आणि जो पाणी अहवाल आला त्यामध्ये आपला राज्य मागे चाललेलं आणि गुजरातसारखं राज्य पुढे होतं। म्हणजे आम्ही हे जे बोलवतो त्याला कुठेतरी शिक्कामोर्तब त्यांच्याच यंत्रणाने केलेलं आहे। तर या सर्व गोष्टीची चर्चा होणारच। तुम्ही आज भरत शेठ गोगावले होते, त्यांना देखील जाताना एक गाजर दिलेलं पाहायला मिळालं, काय होतं भरत शेठला द्यायचं ना? कारण त्या बिचाऱ्यांना तर आता मंत्रीपद करू, कोर्ट त्यांना बनवून दिलं, सर्व काय केलं, अनेक मंत्र्यांना सांगितलं विस्तार, कालपर्यंत चर्चा होती विस्ताराची, तर झालंच नाही। तर त्यांनाही त्या मनात ज्या भावना आहेत ते आम्ही फक्त हातातून देण्याचं काम केलं। नक्कीच मनातल्या भावना आहेत त्या हातामध्ये देण्याचा आहे तो प्रयत्न आम्ही केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश गणेश कोडे, साम टीव्ही मराठी, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।